नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा. या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो, कापूस हे राज्यातील दुसरे महत्त्वाचे नगदी पीक आहे. कापसाचे पीक हे जास्त कालावधीचे पीक आहे. कापसासाठी स्वच्छ, उबदार व कोरडे हवामान अनुकूल असते. तसेच कापसासाठी कमीत कमी व जास्तीत जास्त 15 ते 35 सेल्सिअस इतके तापमान आणि हवेतील आर्द्रता ही 75% पेक्षा कमी असावी लागते. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस लागवडीबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत. जमिनीची मशागत, लागवडीच्या वेळी पिकांतील अंतर, खत पाण्याचे नियोजन आणि कापसावरती येणारे सर्व कीड व रोगांचे व्यवस्थापन आणि तसेच बियाण्यांची निवड. तर याबद्दलची संपूर्ण व्यवस्थापन कशा प्रकारे करावेत याची संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, कापसाची लागवड करण्यासाठी काळी, कसदार आणि पाणी धरून ठेवणारी जमीन ही निवडावीत. मातीत जर जास्त प्रमाणात ओलावा असेल व जमीन पाणथळ असेल तर त्याचा कापूस पिकावरती परिणाम होतो. मातीचा पीएच हा 7 ते 8 असावा. जर पीएच 7 पेक्षा कमी असेल तर मातीमध्ये आपण चुनखडी मिसळावीत आणि जर पीएच हा 8.5 पेक्षा जास्त असेल तर मातीमध्ये जिप्सम मिसळावे. शेतकरी मित्रांनो, यामुळे कापूस लागवडीसाठी पाहिजे तशी जमीन बनते. शेतकरी मित्रांनो, जमिनीची योग्य मशागत करून घ्यावीत आणि शेवटच्या वखरणी अगोदर कोरडवाहू पिकासाठी 3 टन आणि बागायती कापूस लागवडीसाठी 5 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा मग कंपोस्ट खत हे शेतामध्ये सारख्या प्रमाणामध्ये पसरून टाकावेत. जर गांडूळ खत उपलब्ध असेल तर प्रति एकरी आपण 1 टन गांडूळ खत हे शेणखत किंवा कंपोस्ट खतासोबत मिक्स करून पसरवावेत. शेतकरी मित्रांनो, जमिनीत शेणखत देताना प्रति टनामागे 1 किलो ट्रायकोडर्मा व्हिरिड आणि 1 किलो मेटारिझम ॲनिसोप्लिया मिसळावेत, जेणेकरून जमिनीमधून कीड व रोगाचा प्रादुर्भाव बियांवरती होणार नाही. तसेच कापसाची पेरणी करण्यासाठी पेरणीचा योग्य कालावधी हा जूनचा पहिला आठवडा समजला जातो आणि जर या कालावधीमध्ये कापूस लागवड केली तर पिकावरती कीड आणि रोगांचे प्रमाण हे कमी राहते. या कालावधीत कापसावरती कीड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव होत नाही आणि कोरडवाहू कापसाच्या लागवडीसाठी मान्सूनचा 3 ते 4 इंच पाऊस पडल्यानंतर कोरडवाहू कापसाची लागवड करावीत. शेतकरी मित्रांनो, बागायती आणि जिरायती पेरण्यास योग्य बियाणे कोणते आहेत तर याबद्दलची काही टॉप योग्य वाणांची माहिती आपण बघूयात. शेतकरी मित्रांनो, कापूस वाणातील पहिलं वाण म्हणजेच की US ॲग्री सीड्स कंपनीचं US 7067 हे वाण. शेतकरी मित्रांनो, हे वाण 155 ते 160 दिवसांच्या कालावधीचं असलेलं आहे. कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही पेरणीसाठी हे वाण योग्य आहे. US 7067 हे लवकर येणारे वाण आहे. तसेच याची रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा चांगली असून मोठ्या आकाराचे आणि गोल बोंडे ह्या वाणाच्या कापसाचे असतात. तसेच एका बोंडातील कापसाचे सरासरी वजन हे 5.5 ते 6 ग्राम इतके भरते. शेतकरी मित्रांनो, US 7067 हे वाण दाट लागवडीसाठी सुद्धा योग्य वाण आहे. कापूस लागवडीसाठी लवकर येणारे वाण म्हणून US 7067 या वाणाची लागवड आपण करू शकतात. शेतकरी मित्रांनो, यानंतर वाण म्हणजेच की राशी सीड्स या कंपनीचं राशी 659 BG2 हे कापूस वाण. ह्या वाणाचा कालावधी हा 145 ते 160 दिवसांचा आहे. हे कापूस वाण लवकर येणारे असून कापूस वेचणीसाठी देखील हे सोपे आहे. ह्या वाणाचे वजनदार आणि मोठ्या आकाराचे कापसाचे बोंडे असतात. कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही लागवडीसाठी या वाणाची निवड आपण करू शकतात. शेतकरी मित्रांनो, राशी 659 या वाणाच्या एका बोंडातील कापसाचे सरासरी वजन हे 5 ते 5.5 ग्राम इतके भरते. जास्त बाजारभाव असलेले राशी 659 हे लोकप्रिय कापूस वाण आहे. शेतकरी मित्रांनो, यापुढील वाण म्हणजेच की तुलसी सीड्स या कंपनीचं कबड्डी हे कापूस वाण. शेतकरी मित्रांनो, हे वाण आपण सर्वच प्रकारच्या जमिनीमध्ये लागवड करू शकतात. या वाणाचा कालावधी हा 160 ते 180 दिवसाचा आहे. तसेच हा कापूस वेचणीसाठी देखील सोपा आहे आणि फरदडीसाठी देखील उपयुक्त वाण आहे. कबड्डी ह्या वाणाचा कापूस अधिक उत्पादन क्षमता असणारा असून बोंडाचा आकार हा मोठा असतो.
शेतकरी मित्रांनो, ह्या कापसाचे जास्तीत जास्त 5 पाकळी बोंड असतात आणि एका बोंडातील कापसाचे वजन हे सरासरी 5.5 ते 6 ग्राम भरते. शेतकरी मित्रांनो, प्रभात सीड या कंपनीच्या सुपरकोट ह्या वाहनाची देखील आपण लागवड कोरडवाहू, बागायती अशा दोन्ही शेतीसाठी घेऊ शकतात. सुपरकोट ह्या कापसाचा 160 ते 170 दिवसांचा कालावधी आहे. हे वाण रसशोषक किडीस आणि कापसावर येणाऱ्या लाल्या रोगास देखील प्रतिकारक आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या कापसात बोंडे लागण्याची संख्या जास्त असून कापूस वेचणीसाठी देखील हे सोपे आहे. ह्या वाहनाच्या कापसाचा एका बोंड्यातील कापसाचे सरासरी वजन हे 6 ते 7 ग्राम भरते आणि जास्त उत्पादन क्षमता असणारे सुपरकोट हे कापूस वाण चांगले आहे. शेतकरी मित्रांनो, यानंतरचं कापूस वाण म्हणजेच की कावेरी सीड्स या कंपनीचं जादू हे कापूस वाण या वाणाचा 155 ते 170 दिवसांचा कालावधी आहे. हे वाण रसशोषक किडीस प्रतिकारक्षम असून दाट लागवडीसाठी देखील चांगले आहे. तसेच या कापसाचा वेचणीसाठी कापूस देखील सोपा असतो. या कापूस वाणाचे मध्यम मोठ्या आकाराचे बोंडे असतात. शेतकरी मित्रांनो, या वाणातील एका बोंडाचे सरासरी वजन हे 6 ते 7 ग्राम भरते आणि प्रत्येक फळफांदीला 12 ते 14 बोंडे लागण्याची क्षमता ह्या वाणाची आहे. पुनर्बहार क्षमता देखील ह्या वाणाच्या कापसामध्ये जास्त असून अधिक उत्पादन क्षमता असलेले जादू हे कापूस वाण आपण लागवडीसाठी घेऊ शकतात. शेतकरी मित्रांनो, अजित सीड्स कंपनीच्या अजित 155 या वाण्याला पानाचा जास्त ताण सहन होतो. यामुळे हे वाण हलक्या जमिनीत देखील येते. तसेच या वाणाच्या बोंडाचा आकार हा थोडा लहान असतो, मात्र जास्त बोंड संख्या असल्याने अधिक उत्पन्न बघायला मिळते. अजित 155 हे वाण 145 ते 160 दिवसांच्या कालावधीचं म्हणजेच की लवकर येणारं वाण आहे. या वाणाच्या बोंडाचा मध्यम आकार असून कापसाचे वजन 5 ते 5.5 ग्राम भरते. वेचणीस हा कापूस सोपा असून रोगास देखील प्रतिकारक्षम आहे. तसेच पाण्याचा ताण सहन करणाऱ्या अजित 155 या कापूस व्हरायटीतून भरपूर उत्पन्न आपल्याला मिळते. शेतकरी मित्रांनो, यापुढील वाण म्हणजेच की महिको कंपनीचं धनदेव प्लस MRC 7373 हे अतिशय लोकप्रिय कापूस वाण आहे. ह्या वाणाच्या पिकाचा कालावधी हा 140 ते 150 दिवसांचा असून हे लवकर येणारे वाण आहे. ह्याची लागवड बागायती शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. धनदेव प्लस या कापूस वाणातून एकरी 8 ते 12 क्विंटलपर्यंत उत्पन्न आपल्याला सहज पाहता येईल. शेतकरी मित्रांनो, हे वाण अधिक उत्पादन क्षमता असणारे कापूस वाण आहे. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे काही महत्त्वाचे म्हणजेच की लोकप्रिय कापूस वाण आहेत ज्यांची आपण लागवड करू शकतात. शेतकरी मित्रांनो, कापसाची पेरणी करण्यासाठी एकरी 8,000 ते 9,000 ग्राम बियाणे आपल्याला लागते. कापूस पेरणी करताना बीज प्रक्रिया करणे हे महत्त्वाचे आहे. बीज प्रक्रियेमुळे बी मातीत असताना त्याला कीड व रोग लागत नाही. तसेच बीज प्रक्रियेमुळे बियांची उगवण क्षमता देखील वाढते. कापूस पिकाची बीज प्रक्रिया करण्यासाठी प्रति किलो बियाण्यास आदामा कंपनीचे तालिहा हे कीटकनाशक 10 ml आणि 22 टिन बुरशीनाशक 2.5 ग्राम प्रति 10 ml पाण्यात मिक्स करून हलक्या हाताने आपण बीज प्रक्रिया ही करावीत. आणि जर बीज प्रक्रिया जैविक पद्धतीने करायची असेल तर आपण प्रति किलो बियाण्यास 10 ml ट्रायकोडर्मा विरहित चोळावेत. यामुळे मर, करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. बियाणे अर्धा किंवा 1 तास सावलीत ठेवावेत आणि नंतर लगेच त्यांची पेरणी करावीत. शेतकरी मित्रांनो, कापसाची पेरणी करण्यासाठी कोरडवाहूसाठी 2 ओळींतील अंतर हे 4 फूट ठेवावेत आणि 2 रोपांतील अंतर हे 1.5 फूट ठेवावेत. तसेच बागायत कापूस लागवडीसाठी 2 ओळींतील अंतर हे 5 फूट आणि 2 रोपांतील अंतर हे 2 फूट आपण ठेवावेत. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकासाठी खत व्यवस्थापन करताना रासायनिक खतांमध्ये संकरित कापूस वाणासाठी प्रति एकर 32 किलो नत्र, 20 किलो स्फुरद व 20 किलो पालाश द्यावेत. कापूस लागवड करतेवेळी युरिया 25 किलो, DAP 50 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 50 किलो, निमकेक 100 किलो आणि त्याचसोबत मायक्रोन्यूट्रियन्स खत 10 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो, बोरॉन 1 किलो एकत्रित मिसळून आपण द्यावेत. शेतकरी मित्रांनो, लागवडीनंतर 30 दिवसांनी 20 किलो युरिया आणि 10-26-26 खताची 25 किलो प्रमाण घेऊन आपण वापर करावात. आणि लागवडीनंतर कापूस हा जेव्हा 45 दिवसांचा होईल तर तेव्हा युरिया
हे खत 15 किलो आणि 10-26-26-25 किलो खत आपण द्यावेत. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाचे पाणी व्यवस्थापन करण्यासाठी कापसाला पेरणीपासून पाते लागेपर्यंत पाणी कमी लागते. या काळामध्ये पिकाला जास्त पाणी देऊ नयेत, कारण जास्त पाणी दिलं तर त्यामुळे झाडांची अनावश्यक वाढ होते. पीक जेव्हा फुलोऱ्या अवस्थेमध्ये असते तर तेव्हा त्याची पाण्याची गरजही वाढत जाते आणि बोंडे भरताना ती सर्वात जास्त असते. कापसाच्या उगवण, पाते लागण, फुले उमलणे, बोंडे धरणे व भरणे या महत्त्वाच्या अवस्था असून या अवस्थांच्या काळात जमिनीमध्ये ओलावा असणे हे गरजेचे आहे. पेरणी करताना जमीन ओलावून करावीत. नंतर 3 ते 4 दिवसांनी चिंबवणीचे पाणी द्यावेत. पावसाळा सुरू होऊन पुरेसा पाऊस पडेपर्यंत हवामान आणि जमिनीनुसार 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. शेतकरी मित्रांनो, पाळ्या देताना 2 पाळ्यांत 15 ते 20 दिवसांपेक्षा जास्त अंतर ठेवू नयेत. जर पाण्याचा पुरवठा कमी असेल तर सरी आडसरी पद्धतीने पाणी द्यावेत. शेतकरी मित्रांनो, ठिबक सिंचन पद्धतीने कापसाला जर पाणी व्यवस्थापन केले तर यामुळे पाण्याची बचत होतेच, शिवाय तणांचा देखील त्रास आपल्या कापसामध्ये कमी प्रमाणात होतो. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकामध्ये येणाऱ्या तणावर नियंत्रणासाठी कापूस उगवणीपूर्वी आपण पेंडीमिथॅलिन घटक असणाऱ्या तणनाशकाची फवारणी ही 1.5 लिटर प्रति 500 लिटर हेक्टरी पाण्याचे प्रमाण घेऊन करावीत. या तणनाशकासाठी आपण धानुका कंपनीच्या धानू टॉप किंवा मग BSF कंपनीच्या स्टॉम्प एक्स्ट्रा या तणनाशकांचा वापर करू शकतात. कापसासाठी तणनाशकाची दुसरी फवारणी घेत असताना क्युझेलोफॉपिथिक हे घटक असणारे तणनाशक हेक्टरी 500 लिटर पाण्याचे प्रमाण घेऊन 1.5 लिटर फवारावेत. ही फवारणी आपण कापूस पेरणीनंतर 10 ते 35 दिवसांपर्यंत घ्यावीत. या फवारणीसाठी आपण सिजेंटा कंपनीच्या फुजीफ्लेक्स किंवा मग कोल्टेवा कंपनीच्या नोवेलेक्ट या तणनाशकांचा वापर करू शकतात. यामुळे कापसामध्ये येणाऱ्या तणावर चांगल्या प्रकारे नियंत्रण झालेले आपण पाहू शकतात. शेतकरी मित्रांनो, भारी जमिनीत रासायनिक खते व पाणी जर जास्त दिले तर बागायती क्षेत्रातील संकरित वाणांचीही कायिक वाढ जास्त होत असते. त्यामुळे पिकात बोंडे कमी लागतात आणि बोंडांच्या वजनामध्ये वाढ झाल्यामुळे फांद्या देखील मोडू शकतात. यासाठी पीक 70 ते 80 दिवसांचे झाल्यावर झाडाच्या मुख्य फांदीचा शेंडा खोडावात. यामुळे पिकात हवा खेळती राहते, बोंडे सडत नाहीत आणि कीड व रोगांचा प्रादुर्भाव हा कमी होतो. कापसाला लागणाऱ्या पाते, फुले, बोंडे यांची कीड, रोग व हवामानातील बदलामुळे मोठ्या प्रमाणामध्ये घट होते व त्यामुळे उत्पादनामध्ये देखील घट होते. शेतकरी मित्रांनो, नैसर्गिक कारणांमुळे होणारी पाते, फुले, बोंडे यांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स या बायर कंपनीच्या PGRची हेक्टरी 100 ml 500 लिटर पाण्यामध्ये मिसळून पाते लागले असतील तर तेव्हा पहिली फवारणी करावीत आणि दुसरी फवारणी आपण त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी करावीत. यामुळे पाते, बोंडे, फुले यांची होणारी गळ थांबते आणि उत्पादनामध्ये 10% वाढ होते. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकामध्ये जास्त करून रसशोषक किडे जसं की पांढरी माशी, तुडतुडे, मावा, फुलकिडे आणि बोंडअळी यांचा प्रादुर्भाव होत असतो. या सर्व कीड व रोगांवरती नियंत्रण कसे मिळवावे, कोणते कीटकनाशक, बुरशीनाशक किती प्रमाणात वापरावेत याबद्दलची माहिती बघूयात. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकावरती फवारणी करत असताना 25 ते 30 दिवस लागवडीला झाल्यावरती रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी फवारणी घ्यावीत. तर यासाठी आपण बायर कंपनीच्या कॉन्फिडर या कीटकनाशकाची प्रति 15 लिटर पंपासाठी फवारणी ही 10 ml या प्रमाणात घेऊ शकतात. शेतकरी मित्रांनो, आपण कॉन्फिडर किंवा मग सिजेंटा कंपनीच्या एक्ट्रा या कीटकनाशकाचा वापर करावात. शेतकरी मित्रांनो, याचसोबत कापसाची वाढ होण्यासाठी आपण बायोविटा एक्स या टॉनिकची फवारणी करावीत. बायोविटा एक्स या टॉनिकमध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्ट खूप जास्त प्रमाणात असतात आणि सीवीडसोबतच म्हणजेच की समुद्री शेवाळासोबतच इतर महत्त्वाचे अन्नद्रव्य हे देखील जास्त प्रमाणात असतात. म्हणून आपण बायोविटा एक्सची फवारणी करावीत. बायोविटा एक्सचे प्रमाण आपण 30 ml प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यावेत किंवा आपण 19-19-19 या विद्राव्य खताचा वापर हा 60 ग्राम प्रति 15 लिटर पंपासाठी घेऊन करू शकतात.
शेतकरी मित्रांनो, खताचा वापर हा कापसाच्या सुरुवातीच्या अवस्थेत करू नयेत. यामुळे पिकावरती स्कॉर्चिंग येऊ शकतात. तर त्यामुळे जास्त प्रमाणात खताचा वापर आपण करू नयेत. तर शेतकरी मित्रांनो, कापूस पिकावर लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी कॉन्फिडर 10 ml, बायोविटा-एक्स 30 ml किंवा 19-19-19 60 ग्राम औषधे 15 लिटर पंपासाठी घेऊन फवारणी करावीत. शेतकरी मित्रांनो, बायोविटा-एक्सच्या जागी आपण विद्राव्य खताचा वापर करू शकतात. शेतकरी मित्रांनो, कापूस पीक जेव्हा 40 ते 50 दिवस होते, म्हणजेच की 40 ते 50 दिवस लागवड करून होते, तर त्यावेळी आपण त्यावर दुसरी फवारणी करावीत. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकावरती रसशोषक किडींचा जास्त प्रादुर्भाव वाढल्यास 40 ते 50 ते जास्तीत जास्त 60 दिवसापर्यंत दुसरी फवारणी आपण घ्यावीत. या कालावधीमध्ये कापसावरती तुडतुडे आणि थ्रिप्स यासोबत पांढरी माशी या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव हा होत असतो. तर या किडींच्या नियंत्रणासाठी आपण ॲक्ट्रा या कीटकनाशकाची फवारणी करू शकतात. शेतकरी मित्रांनो, जर पहिल्या फवारणीत आपण ॲक्टाचा वापर केला असेल, तर त्या जागी आपण UPL कंपनीचं उलाला किंवा लॅन्सर गोल्ड या कीटकनाशकांपैकी एका कीटकनाशकाचा वापर करू शकतात. उलालाचे प्रमाण घेत असताना 8 ग्राम किंवा लॅन्सर गोल्ड हे 20 ते 25 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकतात. शेतकरी मित्रांनो, या अवस्थेमध्ये कापसावरती बुरशीचा देखील प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणजेच की कापसावरती लाल्या रोगाचा देखील प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊ शकतो. तर यासाठी आपण साफ या बुरशीनाशकाचा वापर 30 ग्राम प्रति 15 लिटर पंपासाठी कीटकनाशकासोबत घेऊ शकतात. शेतकरी मित्रांनो, साफच्या जागी आपण 22 टीन हे 30 ग्राम 15 लिटर पंपासाठी घेऊन वापरू शकतात. शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या फवारणीत आपण बायोविटा-एक्स या टॉनिकचा वापर करू शकतात किंवा बायोविटा-एक्सच्या जागी आपण सागरिका या टॉनिकचा देखील वापर करू शकतात. सागरिकाचे प्रमाण हे 30 ml प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यावेत. शेतकरी मित्रांनो, स्प्रे घेत असताना आपण स्टिकरचा देखील वापर करावात, जेणेकरून औषध हे पानावरती चिटकून राहील, ते निघून नाही जाणार. शेतकरी मित्रांनो, कापसावरती दुसऱ्या फवारणीमुळे रसशोषक किडे आणि बुरशी यांवर नियंत्रण मिळून पिकाची वाढ होते. त्यामुळे दुसऱ्या फवारणीमध्ये आपण उलाला 8 ग्रॅम, साफ 30 ग्राम आणि सागरिका 30 ml प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे औषधे घेऊन कापसावरती तिसरी फवारणी करावीत. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकावरती जेव्हा फुलधारणा सुरू होत असते, तर अशा अवस्थेमध्ये कापसावरती बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. म्हणजेच की बोंडअळी ही कापसावरती येऊन अंडी देते. तर शेतकरी मित्रांनो, बोंडअळीवर नियंत्रणासाठी आपण प्रोफेक्स सुपर या औषधाचा वापर करावा. प्रोफेक्स सुपर हे औषध बोंडअळीच्या 3ही अवस्थांमध्ये चांगल्या प्रकारे नियंत्रण देते. प्रोफेक्स सुपरचे प्रमाण आपण 25 ml प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यावेत. शेतकरी मित्रांनो, याचसोबत थ्रिप्सचा प्रादुर्भाव जर झाला असेल, तर यासाठी आपण बायो-आर 303 या कीटकनाशकाचा वापर करावा. बायो-आर 303 चा वापर आपण 25 ml 15 लिटरच्या पंपासाठी घ्यावात. शेतकरी मित्रांनो, या अवस्थेमध्ये कापसाचे पाते गळ होऊ नयेत व जास्तीत जास्त पाते लागावेत, तर यासाठी फॅन्टॅक प्लस आणि बोरॉन यांचा वापर करावा. फॅन्टॅक प्लसचे प्रमाण आपण 20 ml आणि 30 ग्राम बोरॉनचे प्रमाण घ्यावेत. शेतकरी मित्रांनो, कापसासाठी तिसरी फवारणीसाठी पीक हे 60 ते 65 दिवसाचे झाल्यावरती तिसरी फवारणी घ्यावीत. यामुळे बोंडअळी, थ्रिप्स किंवा रसशोषक कीटक आणि पातेगळ थांबून नवीन पाते लागतात. कापूस पिकावरती तिसऱ्या फवारणीमध्ये प्रोफेक्स सुपर 25 ml, त्यासोबत बायो-आर 303 25 ml आणि फॅन्टॅक प्लस हे 20 ml आणि बोरॉन हे 30 ग्राम या औषधांचा वापर आपण प्रति 15 लिटर पंपासाठी घेऊन कापसावरती तिसऱ्या फवारणीमध्ये करावा. शेतकरी मित्रांनो, यानंतरची कापूस पिकावरतीची फवारणी म्हणजेच की चौथी फवारणी आपण तिसरी फवारणी घेऊन झाल्यावरती 25 ते 30 दिवसांनी चौथी फवारणी कापसावरती घ्यावीत. कापसावरती रसशोषक किडे, बोंडअळी आणि जास्त पाते लागण्यासाठी ही फवारणी घ्यावीत. शेतकरी मित्रांनो, यासाठी आपण चौथ्या फवारणीत आपण पोलिस या कीटकनाशकाचा वापर करू शकतात. पोलिसमुळे सर्व रसशोषक किडींवरती नियंत्रण मिळते.
शेतकरी मित्रांनो, पातेगळ थांबण्यासाठी किंवा मग पाते लागण्यासाठी आपण चमत्कार किंवा कापसाची वाढ होण्यासाठी आपण टाटा बहार या टॉनिकचा देखील वापर करू शकतात. जर आपल्या कापसाची पुरेशी वाढ झाली असेल तर पातेगळ थांबण्यासाठी आपण चमत्कारचा वापर करावात आणि जर कापसाची वाढ झाली नसेल तर ती वाढ होण्यासाठी आपण टाटा बहार या टॉनिकचा वापर करावात. शेतकरी मित्रांनो, पोलिशचे प्रमाण आपण 8 ते 10 ग्रॅम 15 लिटर पंप घ्यावेत आणि चमत्कारचा वापर प्रति पंपासाठी 20 ml असा करावात. किंवा मग पाते वाढण्यासाठी, पिकाची वाढ होण्यासाठी आणि बोंडे आणि फूल जास्त लागण्यासाठी टाटा बहार या टॉनिकचा आपण वापर करावात. शेतकरी मित्रांनो, कापसावरती 5वी फवारणी म्हणजेच की शेवटची फवारणी ही खूप महत्त्वाची असते. अळीवर नियंत्रण होण्यासाठी, रसशोषक कीटकांवरती नियंत्रणासाठी आणि पिकाची होणारी अनावश्यक वाढ थांबवून पिकाचा आणि बोंडांचा विकास होण्यासाठी ही 5वी फवारणी कापसावरती करावीत. शेतकरी मित्रांनो, यासाठी आपण इयमोन या अळीनाशकाचा वापर करावात. इयमोनचे प्रमाण आपण 15 ग्राम घ्यावेत. इयमोनमुळे सर्वच प्रकारच्या आळ्यांवरती नियंत्रण मिळते. त्याचसोबत रसशोषक कीटकांवरती नियंत्रणासाठी आपण सिजेंटा कंपनीच्या पोलोचा वापर करावात. पोलोचे प्रमाण आपण 25 ग्राम वापरावेत. शेतकरी मित्रांनो, या अवस्थेमध्ये कापसाची होणारी अतिरिक्त वाढ थांबण्यासाठी तसेच 2 पात्यांमधील अंतर हे कमी करण्यासाठी आपण चमत्कार या टॉनिकचा वापर करावात. चमत्कारचे प्रमाण आपण 25 ml घ्यावेत. शेतकरी मित्रांनो, या अवस्थेमध्ये बोंडांचा आकार वाढण्यासाठी आणि बोंडांचा विकास होण्यासाठी आपण 05234 या विद्राव्य खताचा देखील 75 ग्राम हा 4थ्या फवारणीमध्ये वापर करावात. 4थ्या फवारणीत इयमोन 15 ग्राम, पोलो 25 ग्राम, चमत्कार 25 ml आणि 05234 75 ग्राम ही औषधे घेऊन शेवटची म्हणजेच की 5वी फवारणी आपण कापूस पिकावरती घ्यावीत. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकावरती वेचणी करण्यासाठी वेचणीची वेळ ही लागवडीनंतर 130 ते 180 दिवसांनी आहे आणि 2 वेचणीतील अंतर हे 15 दिवस ठेवावेत. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक वेचणीतून आपल्याला 3 ते 4 क्विंटल प्रति एकरी उत्पादन निघते आणि एकूण उत्पादन 12 ते 15 क्विंटल प्रति एकरी एवढे निघेल. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे कापूस पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी मशागतीपासून काढणीपर्यंत नियोजन केले तर नक्कीच जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला घेता येईल. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर कीटकनाशक, बुरशीनाशक, PGR किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत, त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात. शेतकरी मित्रांनो, वरील सांगितल्याप्रमाणे कापसाचे योग्य व्यवस्थापन करून भरघोस उत्पन्न आपण घ्यावेत. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा.